पहा, जबरदस्त असा एक प्रश्न आहे आपल्या समोर करंट अफेअरचा. प्रश्न कसा आहे पहा, की भारतात लक्षात घ्या, भारतात कोणत्या ठिकाणी पहिल्यांदा नॅशनल काऊ कल्चर म्युझियम म्हणजेच राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालय. पहा, प्रश्न संग्रहालयावर आहे की भारतातील पहिली राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालय कोठे स्थापन केले जात आहे. प्रश्न काय आहे, कोणत्या ठिकाणी स्थापन केले जात आहे. म्हणजे भारतात पहिल्यांदा नॅशनल काऊ कल्चर म्युझियम म्हणजे राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालय हे कोठे स्थापन केलं जात आहे. तर लक्षात घ्या, उत्तर प्रदेशमध्ये मथुरा येथे उत्तर प्रदेशमध्ये पहिलं राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालय स्थापन केलं जात आहे. त्याविषयी पूर्ण माहिती पाहूत आपण. लक्षात घ्या की भारतातील पहिले नॅशनल काऊ कल्चर म्युझियम म्हणजे राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालय उत्तर प्रदेशातील मथुरा येथे स्थापन केले जात आहे. अत्यंत महत्वाचं आहे. हे संग्रहालय मथुरेतील पंडित दीनदयाल उपाध्याय पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठाच्या कॅम्पस मध्ये उभारले जात आहे. कुठं? पंडित दीनदयाल उपाध्याय पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठाच्या कॅम्पस मध्ये उभारला जात आहे. ज्याचा उद्देश गायीचं धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्व अधोरेखित करणं हे काय त्याचा उद्देश आहे. उद्देश संगत समजलं ना. भारतीय संस्कृतीतील गायीचं महत्व, देशी गोवंश, त्यांचा वैज्ञानिक उपयोग, जसे की पंचगव्य याबद्दल जागरूकता निर्माण करणं. पुढाकार बघा, हे संग्रहालय उत्तर प्रदेशातील ब्रज तीर्थ विकास परिषदेच्या पुढाकाराने उभारलं जात आहे. ठिकाण मथुरा उत्तर प्रदेश, पंडित दीनदयाल उपाध्याय पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये म्हणजे विद्यापीठामध्ये स्थापन केलं जातं. लक्षात ठेवा. वैशिष्ट्य, येथे गायीच्या विविध प्रजाती, त्यांचे व्यवस्थापन आणि गो आधारित अर्थव्यवस्था प्रदर्शित केली जाईल अशा प्रकारचे भारतातलं पहिलं संग्रहालय आहे, जे राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालय आहे, जे मथुरामध्ये उत्तर प्रदेशला स्थापन केलं जात आहे. जे अत्यंत महत्वाची माहिती आहे. माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत धन्यवाद.